आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, परीक्षा ही जवळ आलेली आहे आणि परीक्षा ही 5 मे या तारखेला आहे. आपल्या जवळ दिवस भरपूर कमी आहेत. तुम्हाला मी ज्यावेळेस ही अंतिम यादी लागलेली होती, त्यावेळेस हे तुम्हाला सांगितलेलं होते की एक्झाम ही मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल. तर वेळ कमी आहे, जास्तीत जास्त अभ्यास करा, या प्रकारची सूचना तुम्हाला देण्यात आलेली होती. तर बरेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर आता शेवटचे 4-5 दिवस राहिलेले या दिवसामध्ये मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही एम-सी-क्यू सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडविताल तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला 100% फायदा होईल. आता जास्तीत जास्त नवनवीन मोठमोठे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करू नका. तर या ठिकाणी आपण तुमच्यासाठी अजून या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न घेऊन आलेलो आहे. ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, पहिला प्रश्न. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर गुजरात. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर दिल्ली. डॅश भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? राजस्थान. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? 5 नद्यांचा उगम होतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजे सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लुनी ह्या 2 नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या डॅश भागात बनहरसी नदी उगम पावते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पूर्व भागात बनारस नदी उगम पावते. पुढचा प्रश्न. भारतात पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? तर ग्वाल्हेर या शहरामध्ये उभारले जाईल. पुढचा प्रश्न. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जसे गरुडाला पंख आणि वाघाला नखे असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे? तर असे वर्णन हे अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. पुढील डोंगर रांगापैकी चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे? ओळखायची आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? तर पहा, या ठिकाणी नाशिक आणि वेरूळ हे चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर महाराष्ट्र हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही. पुढचा प्रश्न. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात? सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात? तर ह्या नर्मदा आणि तापी ह्या नद्यांना काय करत असतात? विभाजित करत असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन करण्यात आले? तर चंदीगडमध्ये. पुढचा प्रश्न. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? तर औरंगाबाद या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर या ठिकाणी सातपुडा पर्वतावर ते वसलेले आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढचा प्रश्न. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर कळसूबाई. त्यानंतर पुढचा प्रश्न. थोपड शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? काय आहे? थोडप शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. नर्मदा नदीचे खोरे व तापी नदीचे खोरे
कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळे झालेले आहेत? नर्मदा नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळे झालेले आहेत? तर सातपुडा. पुढचा प्रश्न, तेरेखोल खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तेरेखोल खाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. पुढचा प्रश्न पहा, कोकण विभागातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर रत्नागिरी. पुढचा प्रश्न, कोणती वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅशवर अवलंबून असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वस्तुमानावर. त्यानंतर पुढचा प्रश्न, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर पेनिसिलिन या पदार्थाचा शोध फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोलकाता. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. पुढचा प्रश्न, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. पुढचा प्रश्न, किती सेंटीमीटरचा 1 फूट होतो? किती सेंटीमीटरचा 1 फूट होतो? तर 30 सेंटीमीटरचा. पुढचा प्रश्न, गुच्छ फुलांचा गुच्छ तसा फुलझाडांचा डॅश असतो? तर ताटवा असतो. हे झाले अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न.